जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स 2024 क्रेडिट पॅटर्नच्या निकालाबाबत माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येत्या 2 दिवसात फर्स्ट इयर BScचा निकाल जाहीर होणार आहे, याची माहिती आपणास दिली होती. तर आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी विद्यापीठाने फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्सचा निकाल हा जाहीर केलेला आहे. बाकीचे देखील निकाल टप्प्याटप्प्याने याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर हा निकाल आपल्याला कसा बघता येईल, त्यानंतर निकाल डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपण पास आहोत का फेल आहोत आणि किती पर्सेंटेज पडले याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. निकाल बघण्यासाठी तुम्हाला निकाल बघण्याची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे आत्ता तुम्हाला आजच्या डेटला 10 नंबरची लिंक दिसते आहे. फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स कम्प्युटर सायन्स फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स आणि कंसात कम्प्युटर सायन्स पॅटर्न 2024 ऑक्टोबर 2024चा निकाल तुम्हाला दिसेल. आणि इथे त्यांनी तारीख जी काही सांगितली ती 24 जानेवारी सांगितली. आणि इथे गो फॉर रिझल्ट या बटनावर काय करा, क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, गो फॉर रिझल्ट बटनावर क्लिक केल्यावर इथे या पद्धतीने फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स आणि कम्प्युटर सायन्सचा निकाल दिसेल. इथं एंटर सीट नंबर सांगितलेला आहे. तर तुमच्या हॉल तिकीटवर जो काही सीट नंबर दिलेला असेल तो सीट नंबर या ठिकाणी टाका. मदर्स नेम ॲज पर युअर हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जर का तुमच्या हॉल तिकीटमध्ये मदरचं पूर्ण नेम असेल तर पूर्ण नेम टाका. जर का फक्त फर्स्ट नेम असेल मदरचं तर फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि या ठिकाणी चेक रिझल्ट या बटनावर क्लिक करा. बघा, रिझल्ट या पद्धतीने डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे सर्व विषय या ठिकाणी दिसून येतील. यामध्ये तुम्हाला कोणत्याही विषयाचे मार्क दिसणार नाही. म्हणजे इंटरनल किती पडले, विद्यापीठाच्या परीक्षेत किती पडले आणि टोटल किती पडले ते मार्क्स तुम्हाला दिसणार नाही. कॉलेजकडे एक सेपरेट रिझल्ट लेजर येईल, त्यातून तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही आल्यानंतरची माहिती मी तुम्हाला ग्रुपला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली जाईल. तुम्ही तुमच्या महाविद्यालयातून ते रिझल्ट लेजरची माहिती तुम्ही घेऊ शकता. कारण त्याच्यातून तुम्हाला तुमच्या प्रत्येक विषयाचे इंटरनल, प्रॅक्टिकल, युनिव्हर्सिटी एक्झामचे मार्क तुम्हाला दिसून येणार आहेत. तर आता बघा, यामध्ये ती विद्यार्थिनी पास आहे किंवा नापास आहे कसं कळणार, तर इथे तुम्हाला जो काही 3 नंबरचा कॉलम दिसतो आहे या 3 नंबरच्या कॉलमला काय करा, बघा यामध्ये तुम्हाला ग्रेड दिलेले आहे. ओके, यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, ग्रेड दिलेला आहे. जसं A ग्रेड, B ग्रेड, A+, F, A, B, नंतर A, B, BA अशा पद्धतीचे ग्रेड दिलेले आहेत. तर ज्या ठिकाणी तुम्हाला F दिलेला असेल तर तुम्ही त्या विषयात एक तर इंटरनल, प्रॅक्टिकल किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम यापैकी कुठेतरी तुम्ही फेल असणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला हा पेपर पुन्हा द्यावा लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये एका विषयात जरी F दाखवलेला असेल तर त्याचा इथं फर्स्ट इयरचा जो काही रिझल्ट आहे तो ज्याला आपण सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणतो, ओके, SGPA, हा SGPA इथे दिसून येणार नाही आहे. आणि इथे तुम्हाला टोटल 22 क्रेडिटचा सिलेबस असतो. तर 22 क्रेडिटपैकी तुम्हाला इथं 20 क्रेडिट दाखवले, याचा अर्थ तुमचे 2 क्रेडिट तुम्हाला मिळालेले नाहीत. ओके, तर या पद्धतीचं इथे दाखवलेला आहे. हा एका विषयात फेल झाल्याचा रिझल्ट दाखवला. आता जो विद्यार्थी ऑल क्लिअर आहे तर त्याचा निकाल या पद्धतीने इथं दाखवलेला आहे. यात बघा, सगळ्या विषयात A+, नंतर सगळ्या विषयात AAA, परत B, A+, दाखवलेले. काही विद्यार्थ्यांच्या निकालात कदाचित असा दाखवलेला असेल O, तो O आहे, तो काही 0 नाही आहे. तो हा कॅपिटल O म्हणजे O ग्रेड, आउटस्टँडिंगचा ग्रेड असू शकतो. तो या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि या स्टुडंटला बघा, तिचे सगळे विषय ऑल क्लिअर आहे म्हणून या ठिकाणी त्यांचा SGPA जो काही दाखवलेला आहे हा 8.9% दाखवलेला आहे. आता तुम्ही म्हणताल की सर हे 8.9 हा झाला SGPA, मग याला पर्सेंटेज किती दिसून येणार आहे, तर मी त्या संदर्भातला सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. कृपया तुम्ही तो व्हिडिओ बघा. पण आता एक जनरली एक फॉर्म्युला सांगतो, SGPA × 10 - 7.5 हा पद्धतीचा फॉर्म्युला तुम्ही काय करा, यूज करा. ओके, SGPA × 10 - 7.5 हा फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता येतील. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला मी संपूर्णतः माहिती दिलेली आहे. म्हणजे नेमकी आपला रिझल्ट पाहिला तर फर्स्ट इयरचा रिझल्ट तुम्ही समजला असाल, कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आणि पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे त्याची माहिती या ठिकाणी बघितलेला आहे. बाकीच्या अभ्यासक्रमाचे निकाल देखील लवकरच जाहीर होईल. सर्वात अगोदर माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.